रोज रोज मुलांच्या डब्याला काय द्यायचं, नाश्त्याला काय बनवायचं, माझ्याप्रमाणे कुटुंबातल्या प्रत्येक आईला पडलेला प्रश्न. तर आज आपण आषाढ विशेष खुसखुशीत पारंपरिक पद्धतीत ज्वारीच्या पिठाचे धपाटे कसे बनवायचे त्याची रेसिपी बघणार आहोत. कमी वेळामध्ये कमी साहित्यात अगदी खुसखुशीत शिवाय खूप जास्त पौष्टिक नाश्ता तयार होतो. तर रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्ससह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे, म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. सगळ्यांना एक निवेदन आहे, तुम्हाला जर माझे रेसिपीज बघायला आवडत असतील तर कुकिंग तिकीट मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. ज्वारीच्या पिठाचे खुसखुशीत आणि झटपट धपाटे बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मेजरिंग कपने 1.5 कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः 300 ग्राम प्रमाणात न चाळता घेतलेलं ज्वारीचं पीठ आहे. पीठ कोणतीही असो, अजिबात चाळून वापरायचं नाही, कारण पिठामध्ये भरपूर प्रमाणात कोंडा असतो. कोंड्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स असतात जे आपल्या आरोग्यासाठी गरजेचे आहे.